सतिका सतिका या भावाचा रागावर ऐकलं नाही बोला सतिका शेवट ह्या प्रॉपर्टीसाठी ह्या चौघ भावांची एक होती एक बहीण. ही बहीण तिची हाताला राखी बांधले भाऊ शपथ घेतो त्याच दिवशी की ताई तुझी मी आयुष्यभर रक्षा करणार. तिचे रक्षक असून तिचं बक्षीस झालं तुम्ही. अरे नको हे तुमची प्रॉपर्टी आम्हाला नको. द्यायचं असेल आमच्या बहिणीचं प्रेत आमच्या ताब्यात आहे. आम्ही तिघ भाऊ मिळून तिला सदोगती करणार. कमीत कमी माझ्या बहिणीच्या आत्म्याला शांतता लाभला. आणि माझी बहीण तुमच्या घरात एक मोल करीन म्हणून राहिले. हो दादा कधी तिला नवीन साडी नेसवली नाही तुम्ही. एवढं दुःख माझ्या बहिणीनं सहन केले. तिने काहीच तुम्हाला मागलं नाही. आम्ही सुद्धा तुम्हाला काहीच मागत नाही. बस आज जोगणाची विनंती आमच्या बहिणीचं प्रेम आमच्या ताब्यात द्या. आयुष्यभर माझ्या भावांना मी त्राय करून सोडलो. त्राय करत फिरले ते गर्द कुत्र्या पाजऱ्यासारखी भीती बिचाऱ्यासारखे. अरे राक्षसा तरी तुला दया नाही आली रे माधव. आणि शेवट काय झालं. विधवा बहिणीला तूच मारून टाकली रे. भावाने शेवटला शब्द काय वापरला की दादा आम्हाला काही नको तुझ्याकडून. तुझी प्रॉपर्टी नको, तुझी संपत्ती नको. द्यायचं असेल तर फक्त बहिणीचा प्रेम द्या. अरे मग कमी पैशाला खाऊ का. माझ्या पोटी काहीच नाही. मी वाजोटा देवाच्या घरी न्याय आहे. आज बोलतोय माझ्या मुखाने मी की देवाच्या घरी न्याय. बहिणीचा तडतडा घेतला, भावांचा तडतडा घेतला. देवाने माझ्या पोटी संतती दिली ना. आणि भाऊ गेला. तिघ भाऊ गेले. माझी सती पती वर्ता बहीण गेली. अरे ते तरी बहिणीला उचलती. अरे हरामखोर महादेवराव पाटील तुला का कुत्रे तोडतील का रे मेल्यावर. का तो पैसा तुला क्या खांद्या होईल रे माधवराव.
चले कोई जो सबसे नीचा चले एक दिन वो सबसे ऊंचा हो